नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आज बघणार आहे 7th स्टँडर्डचे 9th लेसन, ज्याचे नाव आहे हीट। आणि आपण लास्ट लेक्चर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मागच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला लेक्चर 1 त्याचा भेटून जाईल, या लेसनचे लेक्चर 1 तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर बघितलं होतं हीट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय हीट। त्यानंतर मित्रांनो आपण बघितलं होतं हीट कोणत्या मीडियमने ट्रान्सफर होते, मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट। ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मित्रांनो कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, राईट। त्यामध्ये आपण बघितलं होतं, त्याच्या आधी बघितलं सॉलिड, लिक्विड, गॅस कोणत्या मीडियममधून हीट ट्रान्सफर होणार आहे। त्यानंतर आज आपण बघणार आहे मित्रांनो कन्व्हेक्शन आणि रेडिएशन। काय बघणार आहे, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन। तर मित्रांनो, कन्व्हेक्शन म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला सर्वांना एक गोष्ट आता लक्षात ठेवा, तर आपण काय करतो आपण पाणी गरम करतो, पाणी गरम करताना आपण हीटर लावतो, हीटर लावल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये जे पाण्यामध्ये आपण हीटर लावतो, हीटर लावल्यानंतर तिथं काय होणार आहे, ते जे पाणी आहे ते खालून गरम होणार आहे, डाऊन साईडने, खालच्या साईडने काय होणार, डाऊनवर्ड साईडने काय होणार, हळूहळू वॉर्म होणार आहे। आणि ते हळूहळू वॉर्म होऊन हळूहळू वर येणार आहे अप्पर साईडला, आणि अप्पर साईडला आल्यानंतर परत ते वरचं जे अप्पर साईडचं पाणी आहे ते परत खाली जाणार आहे आणि परत ते पाणी वर येणार आहे। तर यालाच आपण म्हणतो मित्रांनो कन्व्हेक्शन ऑफ हीट। आपण यालाच काय म्हणणार आहे, कन्व्हेक्शन ऑफ हीट। जसं की मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तर आपण आता डेफिनेशन बघून घेऊ। इन द लिक्विड और द गॅस द हीट इज ट्रान्सफर्ड बाय मीन्स ऑफ कन्व्हेक्शन। मित्रांनो कधी लक्षात ठेवा, हीट हे कन्व्हेक्शनमध्ये कधीही, कन्व्हेक्शन ऑफ हीट कधीही मित्रांनो गॅस आणि लिक्विडमध्येच होणार आहे। इन द लिक्विड अँड गॅस heat is transferred by the convection by means of convection. Okay, आणि difference in the density current are formed and the heat is transferred, such a transfer of heat by means of the current is called as the convection. जसं की मित्रांनो आता जसं की कन्व्हेक्शन ऑफ हीटमध्ये काय होणार आहे, कधी तिथं त्या डेन्सिटीमध्ये काय होणार आहे, डिफरन्स येणार आहे। कधी काय येणार आहे, डिफरन्स येणार आहे। काय येणार आहे, डिफरन्स। त्याच्या डेन्सिटीमध्ये काय येणार आहे, डिफरन्स। त्या पाण्याची डेन्सिटी कधी बदलणार आहे, राईट। तुम्हाला माहीत आहे लिक्विड आणि गॅसला, लिक्विडला काय असते, डेन्सिटी असते। काय असते लिक्विडला, डेन्सिटी। आपण लास्ट लेक्चरमध्ये हे बघितलेलं आहेच। तर डेफिनेशन काय मित्रांनो, द डिफरन्स इन द डेन्सिटी ऑफ करंट आर फॉर्म अँड द हीट इज ट्रान्सफर। हीट काय होणार आहे मित्रांनो, ट्रान्सफर होणार आहे। सच अ ट्रान्सफर ऑफ हीट, सच अ ट्रान्सफर ऑफ हीट बाय मीन्स ऑफ करंट। हे जे ट्रान्सफर होते हीटचं करंटच्या माध्यमातून, करंटच्या मीन्सने, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, कन्व्हेक्शन असं म्हणतो। काय म्हणतो त्याला आपण, कन्व्हेक्शन असं म्हणतो। त्यानंतर मित्रांनो ट्रान्सफर ऑफ हीट बाय मीन्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज इज कॉल्ड रेडिएशन। आता रेडिएशन म्हणजे काय, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो की आपण काय करतो मित्रांनो, जसं की आपल्याला माहीतच आहे की आपण हिवाळ्यामध्ये शेकोटी करतो। शेकोटी केल्यानंतर मित्रांनो आपण तिथं जवळ असतो शेकोटीच्या, तरीसुद्धा आपलं शरीर हे गरम होऊन जाते, बरोबर आहे। पण मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला का की सूर्य हा आपल्यापासून किती मिलियन्स दूर आहे। ओके, खूप मिलियन्स किलोमीटर आपल्यापासून दूर आहे सन, तरीसुद्धा त्याची रेडिएशन्स आपल्यापर्यंत पोहोचतात। कसे काय मित्रांनो, त्याच्यामध्ये मीडियमसुद्धा नाही आहे। तुम्ही मला सांगा स्पेसमध्ये, तुम्ही सांगा मला कोणत्या प्रकारची हवा आहे किंवा तिथं कोणत्या प्रकारचं एखादं मटेरियल तुम्हाला, सबस्टन्स तुम्हाला भेटते का, नाही। तर मित्रांनो तिथं हवासुद्धा नाही, तिथे एअरसुद्धा नाही, राईट। तिथं गॅस नाही, स्पेसमध्ये गॅस प्रेझेंट नाही, त्याला आपण म्हणणार आहे मित्रांनो व्हॅक्यूम। काय म्हणणार त्याला आपण, व्हॅक्यूम। तर अशा स्थितीतून काय होणार आहे, सनची रेडिएशन्स आपल्यापर्यंत पोहोचतात, राईट। सनचे रेडिएशन्स आपल्यापर्यंत पोहोचतात, आपल्या पृथ्वीपर्यंत येतात। तर यालाच आपण म्हणणार आहे मित्रांनो रेडिएशन्स। त्याला आपण काय म्हणतो, रेडिएशन्स असं म्हणतो। त्यानंतर मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा रेडिएशनचा सामना करावा लागतो। जसं की तुम्ही बघू शकता एक्सरे, जेव्हा आपले फ्रॅक्चर वगैरे होते त्यावेळेस आपण एक्सरे काढायला जातो। एक्सरेज म्हणजेच काय, रेडिएशन्स, त्याच्यातून ते आपल्या बॉडीवरती रेडिएशन्स येतात। त्याचबरोबर मित्रांनो अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर करतो। त्याचबरोबर सोनोग्राफीसुद्धा करण्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, तिथं रेडिएशनचाच यूज होते। त्यानंतर सबमराईन्समध्ये सुद्धा रेडिएशनचाच यूज केला जातो। तर चला, तर आपण रेडिएशनची डेफिनेशन बघून घेऊ। तर रेडिएशन म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ हीट, म्हणजे हीटची जे ट्रान्सफर आहे बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या साह्यानं जे हीटची ट्रान्सफर होईल त्याला आपण काय म्हणणार आहे मित्रांनो, रेडिएशन म्हणणार आहे, ओनली रेडिएशन्स। आता रेडिएशन हे काय असते मित्रांनो, इन स्पेस अँड व्हॅक्यूम द हीट इज ट्रान्सफर्ड बाय रेडिएशन्स। स्पेसमध्ये आणि व्हॅक्यूममध्ये, स्पेसमध्ये जिथं एअर नाही आहे, व्हॅक्यूममध्ये जिथं एअर नाही आहे, अब्सेन्स ऑफ एअर, अब्सेन्स ऑफ गॅस, त्याला आपण म्हणणार आहे स्पेस आणि व्हॅक्यूम। इथं काय होणार आहे, हीट इज ट्रान्सफर्ड बाय रेडिएशन। इथंच फक्त हीट जे आहे
ते ट्रान्सफर कोणत्या माध्यमातून होते? बाय द मीन्स ऑफ रेडिएशन्स. कोणत्या माध्यमातून? बाय मीन्स ऑफ रेडिएशन्स. आणि इट डज नॉट रिक्वायर सॉलिड अँड लिक्विड मिडियम. आणि त्याला सॉलिड आणि लिक्विड मिडियमची कोणत्याच प्रकारे गरज नसते मित्रांनो. जसं की आपण बघितलं कंडक्शनमध्ये, कंडक्शनमध्ये सॉलिड मटेरियल लागते आणि त्याचबरोबर कन्व्हेक्शनमध्ये आपल्याला लिक्विड मटेरियल लागते. पण इथं रेडिएशनमध्ये आपल्याला कोणत्याच पदार्थाची गरज पडत नाही की सॉलिड नाही लिक्विड कशाचीच आपल्याला गरज पडत नाही. इट डज नॉट रिक्वायर सॉलिड अँड लिक्विड मिडियम. तिचं माध्यमांची गरज पडत नाही. तर मित्रांनो हे झालं आपलं कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. राईट. तर मित्रांनो आता आपण बघणार आहे गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर. आता गुड कंडक्टर म्हणजे काय? ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी किंवा मग हीट लवकरात लवकर जाते, फास्ट ट्रॅव्हल करते, त्याला आपण म्हणतो मित्रांनो गुड कंडक्टर ऑफ हीट. आणि ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी किंवा हीट हे लवकर जात नाही, इझिली ट्रॅव्हल करत नाही, त्याला आपण म्हणणार आहे बॅड कंडक्टर ऑफ हीट. जसं की मित्रांनो आपण बघतो आपल्या घरामध्ये फिटिंग केलेली असते इलेक्ट्रिसिटीची, त्याच्यामध्ये जे वायरा वापरल्या जातात वायर्समध्ये काय कोणत्या प्रकारचं तार असते? त्यामध्ये असते कॉपर मेटलचा तार. कशाचा असते? कॉपरचा मेटलचा तार असते. बरोबर आहे. म्हणूनच त्याच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय होते? लवकरात लवकर ट्रॅव्हल होते मित्रांनो. राईट. तर मित्रांनो आता गुड कंडक्टरची डेफिनेशन आपण कशा प्रकारे लिहू शकतो? जसं की सॉलिड विच कंडक्ट हीट इझिली. ज्याच्यामधून जशा सॉलिडमधून हीट काय होते? कंडक्ट इझिली. त्याच्यामधून हीट काय होणार आहे? कंडक्ट इझिली होणार आहे. अशा पदार्थांना, अशा आपण मेटल्सला काय म्हणणार आहे? गुड कंडक्टर. अशा पदार्थांना आपण काय म्हणणार आहे मित्रांनो? गुड कंडक्टर असं म्हणतो. तर एक्झाम्पल काय आहे? आयरन, स्टील, कॉपर. आयरन, स्टील आणि कॉपर. त्यानंतर मित्रांनो बॅड कंडक्टर म्हणजे काय? दोज विच डू नॉट कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि त्याच्यामध्ये हीट इझिली ट्रॅव्हल करणार नाही, ज्याच्यामध्ये हीट इझिली कंडक्ट करणार नाही, ज्याच्यामध्ये हीट इझिली जाणार नाही, अशा पदार्थांना, अशा सबस्टन्सेसला, अशा मटेरियलला आपण म्हणतो बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याचबरोबर मित्रांनो एक्झाम्पल काय आहे त्याचं? वूड, प्लॅस्टिक, रबर. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गरम ह्या वस्तू लवकर होत नाही, कारण की आपण स्वयंपाक करण्यासाठी म्हणा की इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण मेटलचाच वापर करतो, आपण गुड कंडक्टर ऑफ हीटचाच वापर करतो. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जर जास्त गरम कोणती वस्तू करायची नसेल तर आपण तिथं रबर, प्लॅस्टिक वगैरे याचा यूज करतो. धन्यवाद मित्रांनो.